हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला, मी आज तुम्हाला एक छान ठिकाणी घेऊन जाणार आहे. बघू आपण कुठलं लोकेशन आहे ते. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही आलो आहे इथं मंदिरामध्ये. तर तुम्हाला बघायचं असेल की कुठलं मंदिर आहे, तर आम्ही आलो आहे शंकराच्या मंदिर. बरेच लोकांना माहीत नाही आहे हे साईड पुण्यातल्या, पण ज्यांना माहीत आहे त्यांना इथं येऊन गेलेले आहेत बरेचदा. पण मी बरेच दिवस झालं म्हणलं होतं मंदिरात यावं, आणि मी ह्याच दिवसात येते की असं छानपैकी हिरवगार वातावरण असतं. तुम्हाला कसं वाटलं बघा, एकदम असं वाटतं ना की ह्या निसर्गाने हिरवी चादरच ओढली. जसं आपण थंडीमध्ये रग कशी गरम घेऊन बसतो, तसं वाटतं की ह्या निसर्गाने मस्तपैकी हिरवी चादर घेतली आणि मस्त ते हिरवगार निसर्ग वाटतं. असं वाटतं की किती छान हे निसर्ग आहे, आणि हे आपण पावसाळ्यातच मस्त अनुभव घेतो आणि फारच सुंदर आहे. तर म्हटलं बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही आले, कारण की काही कारण होतं की मी थोडी बाहेर होते आणि थोडी बिझी पण होते कामानुसार. तर म्हटलं की चला आपल्या फ्रेंडसाठी काहीतरी नवीन वेगळं काहीतरी विषय घेऊन यावं. मला चला आलोच आहोत, तर म्हणलं मंदिरात छानपैकी येऊ आणि बघू आपण मंदिर कसं आहे काय आहे. तर चला बघू आपण कुठल्या मंदिरात आलो. तुम्हालाही माहीतच असेल की पुण्याच्या मध्ये एक चतुर्भुजा मंदिर म्हणून आहे, ते फार फेमस आहे. तिकडे आम्ही आज आलेलो होतो. फारच सुंदर आहे इथं, नाही का. प्री वेडिंग शूट वगैरे सर्व प्रकारच्या चाललेल्या असतात इथे. बरेचदा येतात लोक शूट वगैरे करायला. आता श्रावण महिना येणार आहे, त्याच्यामुळे इथं सर्व मुलं किंवा इन्स्टावरचे व्हायरल जे असतात ते शूट करायला येत असतात. तर चला बघू आपण कुठलं मंदिर आहे ते. हे बघा पुण्यातलं चतुर्भुजा मंदिर आहे शंकराचं. फारच सुंदर आहे, इथला व्ह्यू पण एकच नंबर आहे. आणि मी आले होते, म्हटलं की चला वगैरे आहे जाऊन यावं, भेट द्यायचं इथे. मी बरेच दिवस झाला आले होते इकडं, पण व्हिडिओ काही टाकला नव्हता. तर चला म्हणलं आहे पण व्हिडिओज टाकू. ह्या प्रकारे सीन आहे एकच नंबर आणि छान आहे. तर तुम्ही पुण्यामध्ये आला असाल तर नक्कीच इथे भेट द्या. आणि तिकडे काहीतरी अप्सरवाडी भेळ माहीत आहे ना तुम्हाला, तुम्हाला माहितीच आहे अप्सरवाडी मिसळ त्या प्रकारे इकडे आहे. हे असं सुंदर मंदिर आहे. त्यानंतर आम्ही देवपूजा झाली आणि आम्ही निघालो ऑक्सरवाडीला, म्हणतात ना तिथं ऑक्सरवाडीला मिसळपाव फेमस आहे. तर आम्ही तिथे जाणार होतो. तर मुलाला माझ्या फार आवडतं मिसळ वगैरे, कधीतरी मुलांना बाहेरचं आवडत असतं. तर चला म्हटलं थोडं देवाच्या पाया वगैरे पडूनच झालं होतं, आणि बरेच दिवस झालं मी घराच्या बाहेर कुठे गेलेलीच नव्हते आणि कंटाळी आला नेहमी घरी. तर मी माझ्या कामातनं वेळात वेळ काढून मी गेले होते. तिथं गेल्यानंतर छान निसर्ग होतं तिथं. आणि तुम्हाला माहीतच आहे की पावसाचे दिवस म्हणल्यावर भाताचे लागवड वगैरे ह्या सर्व चालू होतं, आणि निसर्ग एवढा सुंदर वाटत होता की फारच. आणि खरं म्हणलं ना, निसर्ग म्हटलं की सर्वांचं मन एकदम प्रसन्न होत असतं. प्रत्येक गोष्टी ह्या आवडतच असतात. निसर्ग म्हटलं तर कोणाला नाही आवडत. फारच छान आहे तिथलं निसर्ग वातावरण. तर तिथे गेल्यानंतर छान आम्हाला वाटलं. मला एवढं निसर्ग आवडलं की मी प्रत्येक डोंगराळ किंवा हिरवीगार जिथं दिसल त्याचे प्रत्येक शूटही मी घेतलेले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर तिथं काय मग भाताची लागवड चालू होती, लावणी चालू होती. ते शेतात मस्त भाताची लागवड करत होते, म्हणजे साळी काय म्हणतात ना त्याला, ते लावत होते. कारण की आमच्या इकडं असलं काय पिकत वगैरे नाही शेतात. आमच्या इकडे सगळं फळबागा, ज्वारी, मका, बाजरी ह्या प्रकारे आमच्या शेतामध्ये आईवडिलांच्या पिकत असतं. मग इथलं काय आम्हाला भाताचं एवढं काय माहीत नाही आहे. तर मी पाहिलं होतं म्हणून मग येताना काय, पुण्याचं निसर्ग कुणाला नाही आवडणार. डोंगरावरून अख्खं पुणं वसलेलं दिसत होतं, छान बिल्डिंगा, एवढं सुंदर की छोटी घरं दिसत होतं. असं म्हणजे मी प्लेनमधून गेले बरं का, म्हणजेच विमानमधून मी गेले होते. तर हे असं दिसत होतं छोटं. तर आज स्वतः निसर्गावरनं नाही का म्हटलं की निसर्ग म्हणलं की कोणाला नाही आवडत. तर मी सर्व शूट वगैरे घेतलं होतं, छान वाटलं मला. आणि बघा तुम्ही पुणं कसं दिसतंय लांबून, आणि एवढं भारी दिसत होते. छोटी घरं दिसत होती सगळं. आणि मला काही आवरलंच नाही की शूट घ्यायचं. आणि थोडं माझं भाषा चुकत असेल त्याबद्दल सॉरी बरं का. तर तुम्ही म्हणत असाल की मी कोलकात्याला का गेले होते, तर थोडं काम होतं, ते तुम्हाला कळेलच की मी कशासाठी गेले कोलकात्याला. तर किती 6 वाजता, कारण कामावरून आले मी 2 वाजता. 2 वाजता आल्यानंतर म्हटलं की चला जाऊन शंकराच्या मंदिरात तर जाऊन पाया पडून यावं.
तर तुम्हाला मी दाखवलंच आहे की व्हिडिओ कसा होता, काय होता. शंकराच्या मंदिरात जाऊन पाया पडून आली आणि खरंच खूप शांत मन रिलॅक्स झालं आणि देवाला गेलेल्याचा आनंद फारच मोठा असतो. तो काय गगनातच मावत नाही, एवढं मन प्रसन्न होतं मंदिरात गेलं. आणि ॲक्च्युली तिथून येऊच वाटत नव्हतं, एवढं छान निसर्गरम्य वातावरण आणि हिरवळ सगळं, की असं की चादरच निसर्गाने ओढली हिरवी असं वाटत होतं. एवढं निसर्ग होतं की मन एकदम प्रसन्न झालं. आणि येता येता छान ऑस्करवाडीला पण गेलो. तिथे गेलो, मिसळ वगैरे खाल्ली. कारण की बाहेर गेलं की असतं चहा पाणी अशा प्रकारचं असतंच आपलं. तर मी गेले तिथं ऑस्करवाडीला गेले, तिथं मिसळ छान होती. आणि खरं म्हटलं ना, मिसळपेक्षा मला तिथला चहा फार आवडला ऑस्करवाडीचा. आणि तुम्हाला माहीत पण असेल की तो रील स्टार पण आहे दादा. तिथं गेलो, मस्त चहा पिलो. त्याचं चाललेलं होतं शूट, काय दादाचं त्या मित्र वगैरे आले ते त्यांचं शूट वगैरे चालू होतं. त्यामुळं काय आम्ही जेवण म्हणजे एक मिसळची प्लेट मागवली आणि 2 चहा मागवले. आम्ही दोघांनी चहा पिला आणि आमच्या पिल्लूनी मिसळ खाल्ली. आणि त्यानंतर मग येता येता भाजी वगैरे, तुम्हाला माहीत आहे आपला संसार परपंच म्हणलं की घरातलं काम हे आलंच. तर येताना मस्त भाज्या वगैरे पण आणल्या होत्या. मी ऑलरेडी कालच सर्व भाज्या वगैरे आणलेल्याच होत्या मार्केटनी. पण आपलं असतं ना की छान हिरवी भाजी दिसली की घ्यायचीच. मग मी ती पण आणली येताना. थोडंफार भाजीपाला, थोडं सामान पण आणलं येता येता राशनचं. आणि मग फायनली आम्ही आता 6ला घरी पोचल्यानंतर मग आवराआवरी हे ते. मग आलेले व्हिडिओ करायचाही राहूनच गेला कामाच्या नादात. मग म्हटलं चला आता नाही का व्हिडिओचं थोडं स्किप थोडी राहिलेली, म्हटलं ती कंप्लीट करून घ्यावी. तर म्हटलं चला आता कंप्लीट करून घ्यावा व्हिडिओ. तर तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ? तुमच्यासाठी खास म्हटलं, जे कोण तिथं नाही का आता श्रावण तर आलेलाच आहे, तर कोण तिथपर्यंत पोचू शकतं क्या? कोणाला जर आवड असेल की आता श्रावण महिना लागणार आहे तर शंकराच्या मंदिरात जायची ही प्रत्येकाची ओढ असतेच. तर चला म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी मी गेले. आणि मलाही जायचंच होतं, यूट्यूब फॅमिलीसाठीच नाही पण मलाही जायचंच होतं तिथं, कारण मला तिथं फार छान वाटतं. मी दरवर्षी ह्या महिन्यातही जातच असते तिथं. इतर वेळेस तर काय मला वेळ भेटत नाही. तर आज मी स्पेशल कामावरनं येऊन वेळात वेळ काढून गेले, कारण की धावपळीमुळं इकडं तिकडं जाणं तर काही जमतच नाही आहे खरं म्हटलं तर. कारण की जॉब प्लस घरातली सर्व कामं, फॅमिली आली, सर्व गोष्टी आल्यामुळं मला काय जायला जमलेलंच नाही. तर म्हटलं आता कसंही करून वेळात वेळ काढून जायलाच पाहिजे. तर मी जाऊन आले. खरंच खूप छान आहे निसर्गरम्य वातावरण. आणि स्पेशल श्रावण महिन्यामध्ये आपण सर्व शंकर मंदिरात वगैरे जातच असतो. तर ते खूप छान आहे मंदिर. चतुर्भुजा मंदिर नाव म्हणून आहे. खूपच छान आहे. नक्कीच तुम्ही तिथं भेट द्या. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? तर व्हिडिओला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, की येणारे प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोचले असतील. आणि हां, तुम्ही म्हटलं असाल की आदित्याने एवढे दिवस का व्हिडिओ काढला नाही? तर व्हिडिओ काढायचं पाठीमागं हे कारण आहे की मी थोडी बिझी होते कामामुळं. आणि जसं तुम्हाला माहीतच आहे की माझ्या जॉबमुळं मला वेळात वेळ भेटल्यानंतरच मी व्हिडिओ काढते. तोपर्यंत अदरवाईज मी व्हिडिओही काढत नाही, जोपर्यंत मला वेळ भेटत नाही तोपर्यंत. फायनली आता मुलगा क्लासला गेला आहे, म्हटलं चला क्लासला गेला आहे तर थोडं आवरून घ्यावं. तर आम्ही तिकडं आलो देवावरनं आणि त्याला क्लासला नेऊन सोडलं, कारण की त्याचं अभ्यास बुडला नाही पाहिजे. तर त्यांनाही मुलांना बरं वाटतं ना, की थोडं अभ्यास करून पण बोर झालेले असतं ती मुलं. तर म्हटलं थोडं जरा बाहेर पण घेऊन आणू, म्हणजे तेही प्रसन्न होतील आणि थोडं अभ्यासातनं त्यांना थोडा वेळ पण भेटेल. कारण मुलांना थोडं बाहेर गेलं की फ्रेश वाटतं, थोडंसं काही खाल्लं पिल्लं की त्यांना छान वाटतं. तर थोडं त्याला फिरवून आणलं वगैरे आणि लगेच नेऊन क्लासला सोडलं. तर आता त्याला नंतर क्लासला आणायलाच जायचं आहे. तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा, की येणारे प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचले जातील. बाय.